माणसाच्या शरीरामध्ये जसं नाभिस्थान असतं, पोटाचा जो भाग असतो, तसाच वास्तूमध्ये ब्रह्मस्थानाचा भाग असतो. ब्रह्मस्थानाचा भाग हा वास्तूच्या आकाराच्या 1/9 असतो. एवढा मोठा भाग हा ब्रह्मस्थानाचा असतो. आता ब्रह्मस्थान दूषित कशा पद्धतीने होतं ते मी सांगतो. आजकाल ज्या पद्धतीने फ्लॅट बांधले जातात त्यामध्ये ब्रह्मस्थान मोकळं, सुंदर, हवेशीर मिळणं जवळपास दिवास्वप्नच झालेले आहे. आजकालच्या बांधकामामध्ये बऱ्याच वेळा ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट येतो, जिना असतो, भिंती असतात. हे कमी की काय म्हणून जे कुटुंब तिथे राहतं ते ब्रह्मस्थानामध्ये नेमकं फ्रीज ठेवणार, वॉशिंग मशीन ठेवणार. या गोष्टींमुळे काय होतं, ब्रह्मस्थान प्रचंड प्रेशराईज होतं. ब्रह्मस्थान प्रेशराईज झाल्यामुळे, दूषित झाल्यामुळे घरातील जी कर्ती मंडळी असतात आणि ज्यांची ग्रहस्थिती खराब असते त्यांना पोटाचे आणि मणक्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात. तसंच त्या घराचंही आरोग्य चांगलं राहत नाही. तिथं राहणाऱ्या व्यक्तींचे निर्णय चुकतात. ब्रह्मस्थानामध्ये चुकूनही झोपायचं नसतं, तिथे देव्हारा ठेवायचा नसतो. ब्रह्मस्थान हे नेहमी ऊर्जावान कसं राहील, ब्रह्मस्थान नेहमी ऊर्जावान कसं राहील हे बघायचं असतं. त्याच्यासाठी ते नेहमी सुगंधित, स्वच्छ आणि तिथे भरपूर हवा खेळती राहील हे बघायचं असतं.